ही आहे माझी शाळा जिल्हा परिषद जोंदनखेडा। यामध्ये जवळपास 60% आदिवासी विद्यार्थी आहेत आणि माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ काही वस्तू बनवलेल्या आहेत। त्यामध्ये काही मुलांनी कॉम्प्युटर्स बनवले, सुंदर वसाहती बनवल्या, कोणी कपाट बनवलं, मंदिरे, फोटोंच्या फ्रेम्स, त्याचप्रमाणे हॉटेलची दृश्य, अशी वेगवेगळ्या प्रकारची विद्यार्थ्यांनी रचना केलेली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांची ही जी रचना आहे त्यामध्ये शिक्षकाने कोणत्याही प्रकारे सहकार्य केलेलं नाहीये। हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेलं असून यामध्ये केवळ शिक्षकांचं मार्गदर्शन होतं। यामध्ये माझे विद्यार्थी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सर्व साहित्य आपण यामध्ये पाहत आहात। काही मुलांनी टेबल आणि खुर्च्या त्या समोर टाकून एक हॉटेलची रचना केलेली आहे। काही ठिकाणी त्याच्या आजूबाजूला झाडं आहेत। त्याचप्रमाणे एक सुंदर अशी वसाहत, त्यामध्ये घरांचे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने सुद्धा विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे। काही विद्यार्थ्यांनी आपलं संगीताचं जे साहित्य आहे, पेटी, वादनाची पेटी तयार केलेली आहे आणि यामध्ये कॉम्प्युटर विद्यार्थ्यांनी तयार करताना यामध्ये खूप सारा बारकावा यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलेला आहे। त्यामध्ये कीबोर्डवरती व्यवस्थित बटणे सुद्धा आहेत, इथे सीपीयू आहे, माऊस सुद्धा तयार केलेला आहे। एवढंच काही विद्यार्थ्यांनी माऊस पॅड सुद्धा यामध्ये सोडलेला नाहीये। तिकडे दुसऱ्या बाजूला त्यांनी स्पीकर सुद्धा तयार केलेले आहेत आणि घरे तयार करताना त्यामध्ये बारकावा एवढा आहे की विद्यार्थी ग्रामीण भागातले असून सुद्धा त्यांनी शहरी भागातल्या घरांचं एकदम उत्कृष्ट दर्शन ते आपल्याला करून दिलेलं आहे। शाळा सुद्धा नवीन पद्धतीने जशा बांधल्या जातात दुमजली, त्या प्रकारच्या शाळा विद्यार्थ्यांनी यामध्ये तयार केलेल्या आहेत। काही विद्यार्थ्यांनी उपयोगी वस्तू जशा की फोटोंच्या फ्रेम सुद्धा तयार केलेल्या आहेत। तर हे विद्यार्थी लहान आहेत, यांना मार्गदर्शनाचा अभाव आहे। अजून यांनी ह्या वस्तू कधी आयुष्यामध्ये पाहिलेल्या नाहीत, केवळ वर्णनावरून या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे इथे एक कपाट तयार केलेलं आहे, कपाटाला त्याचं हँडल सुद्धा आहे, वरून कपाटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत। हे एक रॅक आहे ज्यामध्ये आपण पुस्तकं वगैरे ठेवू शकतो, तर यामध्ये पुस्तकं सुद्धा विद्यार्थी ठेवतात। अशा प्रकारे इथे बसलेले सर्व हे जे माझे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी ही कलाकृती तयार केलेली आहे। तर हे सर्व विद्यार्थी सातपुड्याच्या पायथ्याशी राहतात आणि जवळपास यामध्ये 60% विद्यार्थी आदिवासी असून यांना कोणत्याही प्रकारे उच्च राहणीमान आणि उच्च जीवनशैली यांचा गंध नसून सुद्धा यांनी इथे त्यांच्या कलाकृतीतून हे सर्व चांगल्या प्रकारे दाखवून दिलेलं आहे। तर माझ्या या प्रयत्नांना आपण सर्वजण बघितलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे। विद्यार्थ्यांनी मला यामध्ये सहकार्य केलं याबद्दल विद्यार्थ्यांचा सुद्धा मी आभारी आहे। अशा प्रकारे आपण यामध्ये बघू शकता विद्यार्थ्यांची कलाकृती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाळा, घरांचे नमुने आणि त्यातल्या त्यात अजून एक विशेष एक गोष्ट राहून गेली तर ती मी अजून सांगू शकतो। यामध्ये जे अरेबियन पद्धतीचे जी घरं असतात ही त्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे। ही सायकस आणि नारळाची झाडं आहेत। हे वाळवंटी प्रदेश आहे आणि हे वाळवंटी प्रदेशातलं घर आहे। तर हे त्या विद्यार्थ्यांनी, एका विद्यार्थिनीने हे तयार केलेलं आहे। यामध्ये म्हणजे ते एका खेडेगावात राहून सुद्धा त्यांनी एक सहारा वाळवंटातील घरे कशी असतात, अरेबिक पद्धतीची घरं कशी असतात ही त्या विद्यार्थ्यांनी वर्णन केली आहे। वास्तविक हा भाग त्यांच्या अभ्यासक्रमाचा नसून हा 8वी 9वीला अभ्यासक्रमाला आहे। हे विद्यार्थी 6वीच्या विद्यार्थ्यांनी हे तयार केलेलं आहे। तर अशा प्रकारे ही आहे जोंदनखेडा शाळा आणि यातील हे विद्यार्थी हे अजून उत्तरोत्तर प्रगती करत राहतील, याहीपेक्षा अजून चांगल्या प्रकारचं साहित्य बनवतील। आता या साहित्याचं अजून फायनल वर्क बाकी आहे, ते झाल्यानंतर मी नेक्स्ट क्लिप अपलोड करेन। त्यावेळी या क्लिपला लाईक करून आपण सर्वजण मला सहकार्य करा। थँक्स।